पुणे हे शैक्षणिक केंद्र आहे. देश विदेश असेल किंवा महाराष्ट्र असेल, देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो विद्यार्थी इथं शिक्षणासाठी येतात. परंतु आज जे इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायलने युद्ध छेडलं आहे, त्यामुळे जागतिक गॅस टंचाई निर्माण झाली आहे आणि त्याचा फटका पुण्यातील शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना देखील बसत आहेत. कमर्शियल आणि हॉटेलचा आणि मेसचा जो गॅस पुरवठा आहे तो खंडित झाल्यामुळे अनेक मेस चालकांनी सांगितलं आहे की 2-3 दिवसामध्ये जर गॅस पुरवठा सुरळीत नाही झाला तर त्यांना मेस आणि हॉटेल्स बंद करावे लागतील आणि जर काळ्या बाजारातून सिलेंडर घ्यायची त्यांच्यावर वेळ आली तर त्यांना मेसचे दर वाढवावे लागतील. मग यामुळे कुठेतरी विद्यार्थ्यांचं बजेट कोलमडत आहे. अनेक विद्यार्थ्यांना एक डब्बा दोघांमध्ये खायची वेळ आलेली आहे. सरकारने यामध्ये हस्तक्षेप करणं गरजेचं आहे किंवा जे साठेबाजी करतायत त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. जर अशाच प्रकारे परिस्थिती निर्माण राहिली आणि विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली तर विद्यार्थी रस्त्यावर उतरतील, आंदोलन करतील आणि सरकारला ही परिस्थिती सांभाळणं अवघड जाईल. ह्याची सरकारनं दखल घेणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही आजूबाजूच्या देशामध्ये पहा की तरुण वर्ग रस्त्यावर उतरून त्यांनी काय केलेलं आहे. अशी उपासमारीची वेळ विद्यार्थ्यांवर येऊ देऊ नका आणि जे काही शैक्षणिक संस्था असतील, विद्यार्थ्यांच्या खानावळी असतील, त्यांना अत्यावश्यक सेवेचा दर्जा देऊन त्यांना गॅस पुरवठा करावा अशी आमची मागणी आहे.